गुगलवरती आल्यानंतर तुम्ही इथे 712 असे टाईप करून घ्या आणि त्याला सर्च करा. सर्च केल्यानंतर सर्वप्रथम जी वेबसाईट दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसेल. एक रेग्युलर लॉग इन आहे, त्यानंतर दुसरी एक आहे OTP. आपल्याला OTP ने लॉग इन करायचं आहे. नवीन जरी युजर असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून इथे लॉग इन करू शकता. त्यासाठी इथे मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP ला क्लिक करा. तुमच्या फोनवरती एक 6 अंकी OTP येईल, ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. OTP टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमची 712 काढू शकता. येथे 712 आणि येथे तुम्ही तुमचा ATE उतारा काढू शकता. आपल्याला काढायची आहे 712, तर 712 वरती क्लिक करू. 712 वरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला खाली यायचे. खाली आल्यानंतर तुम्हाला येथे बॅलन्स अवेलेबल बॅलन्स दाखवेल. मी पहिल्यांदा अकाउंट याला क्लिक करून घ्या. रिचार्ज अकाउंटला क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला एक 712 काढायची आहे की 2, त्यानुसार तुम्हाला पैसे ऍड करावे लागतील. एका 712ला 15 रुपये लागतात. तर मला एक 712 काढायची आहे, तर मी इथे 15 रुपये ऍड करतो. त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. येथे पे नावला क्लिक करून घ्या. पे नावला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय ऍक्सेप्ट रिफंड पॉलिसी याला क्लिक करून घ्यायचंय. इथे कन्फर्म बटनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन दाखवले जातील. त्यामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा SBI कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, सर्वांमध्ये सोबत तुम्हाला आहे UPI ला क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला येथे 2 ऑप्शन दिले जातील. एक इंटर UPI ID, यामध्ये नक्का क्लिक करू. येथे तुम्हाला सोपा पर्याय आहे UPI QR. UPI QR ला क्लिक केल्यानंतर इथे पे नाव करा. तुम्हाला आता 712 जर काढायची असेल तर तुम्ही इथे सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडून घ्या. त्यानंतर तुमचे जे गाव आहे, ज्या शिवारामध्ये तुमची जमीन आहे, ते गाव तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. खाली तुम्हाला इथे सर्वे गट नंबर दिलेला आहे, ते तुम्ही टाकून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सर्वे गट नंबर याला निवडायचा आहे. येथे तुम्हाला गट नंबर दाखवेल, त्याला क्लिक करून घ्या. ते ओके करा. त्यानंतर तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिले जातील. त्यामध्ये पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा, दुसरा ऑप्शन आहे पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा, आणि तिसरा आहे पीक पाहणी ऑनलाईन आल्यापासून सर्व वर्षाचा डाटा. तर याचे तुम्हाला 3 वर्षाचा जर पीक पाहणीचा डाटा पाहिजे असेल तर 3 वर्षाच्या याला क्लिक करा. आपल्याला शेवटच्या वर्षाचा हवा आहे, तर आपण शेवटच्या वर्षाच्या याला क्लिक करू. इथे ओके करून घ्यायचंय. ओके केल्यानंतर तुम्हाला सरळ इथे डाउनलोड बटन वरती जायचे. डाउनलोड बटनला क्लिक करा. तुमचा 712 डाउनलोड होईल.